नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात बघायची आहे. सुरुवात करूया. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खूपच रंजक होणार आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते अजित आढळराव पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताकरता मंचर इथं उपस्थित होते. आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करत त्यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का अशा चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू असतात. मात्र अजित पवारांनी भविष्यात शरद पवारांसोबत एकत्र येण्यासंदर्भात स्पष्ट भाष्य केलं. मी तुम्हाला स्पष्टच सांगतो की असं काहीही होणार नाही, असं अजित पवार म्हणाले. शिरूरमध्ये अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली आहे. अमोल कोल्हेंसारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमचीही चूक असल्याचं अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलंय. अमोल कोल्हेंनी मी आणि वळसे पाटलांनी निवडून आणलं, पण मध्येच राजीनामा द्यायला निघाले होते, असं म्हणत अजितदादांनी कोल्हेंवर टीका सोडली. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधल्या नेत्यांचा वाद पेटला असतानाच आता इंदापुरातही वाद टोकाला गेलाय. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जीवाला धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिलंय. महायुतीतील काही मित्रपक्षांकडून धमक्या मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय. गुवाहाटीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2 आमदारांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी केलाय. स्पाइस जेट आणि इंडिगो या विमान कंपनीच्या महिला एअर होस्टेस यांचा शिंदे सेनेतील आमदारांनी विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोपही सरोदे यांनी केला. धाराशिवमधील निर्भय बनो सभेत ते बोलत होते. मावळमधील अजित पवार गटातील नाराज 137 जणांनी आपला राजीनामा काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर मावळमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र आता मावळमधील अजित पवार गटातील नाराज 137 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. नागपुरातील भाजप युवा मोर्चाच्या नमो युवा महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. खासदार राणा इथून रॅली काढून शेकडो कार्यकर्त्यांसह नमो युवा संमेलनात सहभागी झाल्या. जागा वाटपासंदर्भात आमच्यात कुठलाही ताण किंवा ओढाताण नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. सर्व निर्णय सामंजस्यपदानं होतील आणि त्यावर शिक्का दिल्लीचे वरिष्ठ नेते करतील, असं ते म्हणाले. जरांगे पाटील आणि किंचक नवले याचा एकत्र प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भाजपच्या संजय पांडे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धमकी दिल्याप्रकरणी किंचक नवले याला रविवारी अटक करण्यात आली. अमित शहा यांच्या सभेनंतर परिवर्तन होईल ही वस्तुस्थिती, पण ते परिवर्तन म्हणजे भाजपच्या विरोधात होईल असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभा असल्या की भाजपला काड्या करण्याची सवय असल्याची टीका त्यांनी केली. येत्या 12 मार्चपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल होतीये. गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नंदुरबारमध्ये होणार आहे. त्याच अनुषंगाने माजी मंत्री बाळासाहेब थोरात, केसी पाडवी यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सभास्थळ आणि राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं सगळ्या ठिकाणची पाहणी केली. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला असून जवळपास 40 जागांवर वाटपही निश्चित झालंय. उरलेल्या जागांवर येत्या आठवड्याभरात निर्णय होईल अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. प्रकाश आंबेडकरांसोबत आमची चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले. माझं सरकार आल्यावर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करेन अशी घोषणा माजी मंत्री सुनील केदार यांनी केली आहे. आपण पालकमंत्री असताना सेवाग्रामच्या देखभालीकरता केलेल्या व्यवस्थेलाच बंद केल्याचा आरोप त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर केला. हा देश लोकशाही मानणारा, संविधानाप्रमाणे चालणारा, व्यक्ती केंद्रित राजकारण फार काळ चाललं नाही असं राजू शेट्टींनी म्हटलंय. हा देश आम आदमीचा असल्याचं त्यांनी सांगितलंय. समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलंय. यावेळी बोलताना दादा भुसेंनी इगतपुरी ते मुंबई या उर्वरित टप्प्याचं काम ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे असं आश्वासन दिलंय.
समृद्धी महामार्गामुळे अनेक पर्यटन स्थळे जोडली जाणार आहेत। समृद्धी महामार्गाचा मोठा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे असं ते म्हणाले। नाशिक मुंबई रस्ता काँक्रीटचा करणार असं नितीन गडकरी म्हणाले होते। रस्त्याचे करार झाले तेव्हाच त्यात उल्लेख होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। दादा भुसे नाशिकचे असल्याने लवकरात लवकर ते काम पूर्ण करावं अशी मागणी भुजबळांनी केली। दादासाहेब भुसे तुम्ही नाशिकचे असल्याने लवकरात लवकर काम पूर्ण करा अशी विनंती करतो। संविधान बचाव संघर्ष यात्रा अकोल्यामध्ये पोहोचली। मराठा समाज आक्रमक झाल्याने सरकार झुकलं आणि मराठा आरक्षण मिळालं असल्याचं अबू आझमींनी म्हटलंय। तर मुस्लिम समाज जर आरक्षणाकरता रस्त्यावर उतरला तर त्यांना गोळ्या घातल्या जातील असा खळबळजनक आरोप यावेळी अबू आझमींनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जळगाव इथल्या खेडी शिवारामध्ये वारकरी भवनाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। मात्र जळगावपेक्षा हे वारकरी भवन मुक्ताईनगरमध्ये व्हावं अशी मागणी वारकऱ्यांकडून करण्यात येते। एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे महानायक म्हणून बॅनर लागलेत। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट समर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुक्ताईनगरमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली। नंदुरबार पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचं राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या कार्यालयासाठी नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावितांनी केंद्राकडे विशेष पाठपुरावा केला होता। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान अवकाळी पाऊस आणि पावसाळ्याने मोठं नुकसान झालं। एकूण 1,60,00,000 रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती। मात्र शासनानं 80 लाख रुपये वितरित केले असून 80 लाख प्रलंबित असल्याचं समोर येत आहे। चिपळूणच्या चिंचनाका परिसरात मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली आणि त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली। शहराला आवश्यक असणारी ग्रॅव्हिटी पाणी योजना मंजूर करण्याचं स्वप्न पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या दौऱ्यात दाखवलं होतं। मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार सुरू आहेत। परभणीच्या सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव इथं उभ्या उसाला आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये शेतातील 2 ते 3 एकरवरील ऊस जळून खाक झाला। लाईटच्या तारा एकमेकांना चिकटून स्पार्किंग होऊन ही आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे। चंद्रपुरात 2 दिवसीय ॲडव्हान्टेज चंद्रपूर कार्यक्रमाची सुरुवात झाली। देश आणि राज्यातील विविध क्षेत्रातील उद्योजकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचं भौगोलिक महत्त्व आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या मुबलकतेबाबत माहिती देण्यात आली। परभणीच्या पालम तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली असून पालम शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे ते धोकादायक बनले। अनेक वेळा या रस्त्यांवर छोटे मोठे अपघात देखील घडत असल्याने या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। रत्नागिरीत सकल हिंदू संघटनेतर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते। लव जिहाद, धर्मांतर, जागा हडपणे याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। सोलापुरातील मोहोळमध्ये महिलांनी लाटणं मोर्चा काढला। शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि घरकुल योजनेचा हप्ता लाभार्थ्यांना मिळावा या मागणीकरता हा मोर्चा काढण्यात आला। मनमाड शहरात असलेले FCIचं गोडाऊन नागरिकांकरता आता डोकेदुखी ठरतंय। धान्य घेण्यासाठी येणारे शेकडो ट्रक मुख्य रस्त्यावरच थांबतात, त्यामुळे मुख्य रस्त्यावरच वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिक वाहतूक कोंडीला हैराण झालेले आहेत। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याला शेतकऱ्यांनी 12 वर्षांपूर्वी जमीन दिली। मात्र कारखाना सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला नाही। जोपर्यंत नोकरी देत नाही तोपर्यंत कारखान्याचं उद्घाटन करू देणार नाही असा इशारा देण्यात आलाय। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील मसगावातील एक तरुण बेपत्ता झालाय। जवळच असलेल्या काटंगी या मध्यम प्रकल्पामध्ये त्याची मोटरसायकल आणि चप्पल सापडली। त्याच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। अकोल्यात भांग विक्रीचा अजब प्रकार समोर आलाय। चक्क चॉकलेटच्या रॅपरमध्ये ही भांग विक्री होत होती। समाजसेवक विनय सरनाईक यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला। या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक विनय सरनाईक यांनी केलेली आहे। एस्कॉर्ट सेवेच्या नावाखाली बुलडाण्यातील व्यक्तीकडून तब्बल 5,40,000 रुपये लुटणाऱ्या 5 आरोपींना राजस्थानातून अटक करण्यात आली। ऑनलाईन कॉलगल पुरवण्याकरता वेगवेगळ्या अकाउंट्सवर या व्यक्तीकडून हे पैसे उकळले होते। महामार्गांवर वाहनं अडवून लुटणारी टोळी धाराशिव पोलिसांनी जेरबंद केली। 2 दिवस कॉम्बिंग ऑपरेशन या 8 आरोपींना अटक केली। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।